नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे 6 निर्णय घेण्यात आलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते ते 6 निर्णय आहेत याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे शासन निर्णय आहेत ते कोणाला फायदेशीर आहेत याविषयी सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला निर्णय असा की आशा सेविकांना, अंगणवाडी सेविकांना तसेच गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला। यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये तसेच अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये देण्यात येणार। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय असा, राजे यशवंतराव होलकर महाशेष योजना पुढे चालू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला। मेटपाल लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यासंदर्भात शासन निर्णय वितरित करण्यात आलेला आहे। दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण ठरवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला। तसेच शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि यानंतरचा पुढचा मुद्दा असा आहे की नाशिक जिल्ह्यातील अंबड तालुक्यात MIDC साठी 16 हेक्टर शासकीय जमीन आरक्षित करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यानंतर बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडेतत्वावर घेण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आता मित्रांनो, हे जे 6 निर्णय घेण्यात आलेले आहेत हे 6 निर्णय आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। यामध्ये आशा सेविकांना, अंगणवाडी सेविकांना, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये देण्यात येणार। तसेच अपंगत्व जर आलं तर अशा व्यक्तींना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून सर्वत्र लागू केला जाणार आहे। आणि यानंतरचा दुसरा महत्त्वाचा निर्णय, मेंढपालांसाठी असलेले राजे यशवंतराव होलकर महाशेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यासंदर्भात निर्णय सुद्धा घेण्यात आला। या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी कोणते बदल करण्यात येतील यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गट ड, गट अ च्या पदांच्या पदोन्नतीसाठी 4% आरक्षण लागू करण्यासंदर्भात निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तिसरा महत्त्वाचा शासन निर्णय, शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने अचूकपणे व्हावा यासाठी पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला। ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार संदर्भात निर्णय झालेला आहे। बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। यासाठी एका वर्षाच्या 7,34,40,000 इतके भाडे खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। आणि यानंतरचा सर्वात महत्त्वाचा नाशिक संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील मौन अंबड येथे MIDC ला विस्तारित करण्यासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या जमिनीची किंमत 24,02,40,000 इतकी असणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये हे 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। हे 6 निर्णय जनतेसाठी, कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे असले कारणाने ही व्हिडिओ त्यांना माहीत व्हावी यासाठी ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।